आजचा प्रयोग आहे आम्ल व आम्लारीची अभिक्रिया। हे प्रयोग समजून घेण्यासाठी अगोदर तुम्हाला पीएच स्केल म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन, यालाच मराठीमधून पीएच सामू पण असं म्हणतात, ही कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं हे खूप महत्त्वाचे आहे। बघा, कोणताही पदार्थ एकतर पदार्थामध्ये आम्ल असते, नाहीतर आम्लारी असते, नाहीतर तो पदार्थ काय असते, उदासीन असते। काय असते, उदासीन असते। ज्या पदार्थामध्ये ज्या पदार्थाचा पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजे लक्षात घ्या पीएच स्केल 0 ते 6.9 च्या दरम्यान असते, ते काय असतात, पूर्ण आम्ल असतात। काय असतात, आम्ल असतात। बघा, ज्या पदार्थाचा पीएच म्हणजे पीएच सामू हा 7 असतो, ते काय असते, उदासीन असतात। ना की त्याच्यामध्ये आम्ल बी असते, ना की आम्लारी पण असते। आणि ज्याचा पीएच सामू म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन 7.1 ते 14 च्या दरम्यान असते, ते काय असते, प्युअरली आम्ल असते। काय असते, आम्ल असते। आता लक्षात घ्या, उदासीन मध्ये काय काय येते, तुमची लाळ येते, त्याचा पीएच स्केल काय 7 आहे। तुमचं पाणी येते, लाळ येते, पाणी येते, त्याच्यानंतर तुमची लघवी येते, मूत्र, त्याच्यानंतर आणखी रक्त, त्याचा पीएच जवळपास काय 7 आहे, म्हणून ते काय उदासीन आहे, पदार्थ काय उदासीन आहे। आता लक्षात घ्या, आम्लामध्ये काय काय येते, लक्षात घ्या, वेगवेगळे ऍसिड, लिंबाचा रस हे आम्लामध्ये येते। आम्लारीमध्ये खाचा सोडा हे आम्लारीमध्ये येते। आणि मग लक्षात घ्या, त्याचाच प्रयोग म्हणून आम्ल व आम्लारीची अभिक्रिया हा प्रयोग आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी लक्षात घ्या की पीएच स्केल तुम्हाला समजून सांगणं खूप महत्त्वाचं असते। कळालं, आम्ल काय असते, 0 ते 6.9 पर्यंत ज्याचा सामू पीएच सामू हा असतो त्याला आम्ल म्हणायचं, आहे का नाही। ज्याचा पीएच सामू 7 असते ते उदासीन असते, ज्याचा पीएच सामू 7.1 ते 14 असते ते आम्लारी असते। त्याच्यावरच आधारित एक आपण प्रयोग करायला, आहे का नाही। आम्लारी याचं काय करायला आपण अभिक्रिया घडून आणायला तर लक्षात घ्या, ते प्रयोग करण्यासाठी आम्लारी ची अभिक्रिया हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आहे की नाही वेगवेगळे साहित्य लागणार आहे। त्या साहित्यामध्ये आहे की नाही, तुम्ही जी बिस्लरी वापरता पाणी पिण्यासाठी ती एक लागेल आपल्याला, इथं मी घेतलेली आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्या, या वाटीमध्ये आहे की नाही बेकिंग सोडा आहे, म्हणजे खाण्याचा सोडा, याला काय म्हणतात, खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा, आहे का नाही। सोडियम बायकार्बोनेट, याला सायंटिफिक भाषेमध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणतात। आणि या वाटीमध्ये मी आहे की नाही लिंबाचा रस घेतलेला आहे, ज्या की लिंबामध्ये कोणतं ऍसिड असते, सायट्रिक ऍसिड असते। काय असते, सायट्रिक ऍसिड, म्हणजे हे आम्ल आहे आणि हे आम्लारी। बघा, लिंबाचा रस म्हणजे आम्ल आहे, याच्यात सायट्रिक आम्ल असते। आणि लक्षात घ्या, खाचा सोडा म्हणजे आम्लारी, याचा पीएच किती असते, लक्षात घ्या, याचा पीएच 7 ते 9 च्या दरम्यान असते। आणि त्याच्यानंतर सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबाच्या रसचा पीएच जवळपास किती असते, 3 ते 6 असते, म्हणून हे ऍसिड आहे। त्याच्यानंतर आपल्याला या प्रयोगासाठी चमचा लागेल, हे चमचा घेतला। आता चमचा थोडासा लक्षात घ्या, आपल्याला हा कर्व करून घ्यायचा आहे की नाही, आपल्याला वाकून घ्यायचा आहे, लक्षात, हे मी वाकून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला मेणबत्ती लागणार आहे, ती मेणबत्ती पण मी इथे घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला की नाही ट्रान्सपरंट काचेचा ग्लास लागणार आहे, कारण की लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला मेणबत्ती अशी ठेवायची, ती बाहेरून आपल्याला दिसली पाहिजे, त्याच्यासाठी काचेचा ग्लास। ही माचीस पेटी, एक फुगा लागणार आहे, तो फुगा घेतला। तर आता लक्षात घ्या, आता आपण पाहणार आहोत। आता सर्वप्रथम आपण काय करायचं, लक्षात घ्या, मेणबत्ती आपण पेटवायची। तर मी मेणबत्ती पेटवत आहे। मेणबत्ती पेटवल्यानंतर लक्षात घ्या, मेणबत्ती आपल्याला त्या याच्यावरती लक्षात घ्या, अशी चिपकून ठेवायची। ओके, चिपकून ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा लिंबाचा रस काय करायचा आहे, या बॉटल मध्ये टाकायचा आहे।
मी लिंबाचा रस बॉटल मध्ये टाकतो. म्हणजे एकत्रित. आता लक्षात घ्या, हा फुगा आहे. या फुग्यामध्ये आहे की नाही, जो खायचा सोडा आहे तो काय करणार आहे, मी याच्यामध्ये भरून घेणार आहे. लक्षात घ्या, खायचा सोडा फुग्यामध्ये मी भरून घेतो. पूर्णपणे 1-1.5 चमच याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकतो. आलं लक्षात? हे लक्षात घ्या, याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकलेला आहे. तर हाच फुगा त्या बॉटलीच्या वरच्या भागाला असा आपल्याला फिट बसवायचा आहे. आणि बसवल्यानंतर लक्षात घ्या, आता याच्यामध्ये खायचा सोडा आहे, हा आपल्याला याच्यामध्ये पडला पाहिजे असा वरी धरायचा. काय करायचं, असा वरी धरायचा. आता लक्षात घ्या, निरीक्षण करा. आता काय घडत आहे निरीक्षण करूया. याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये लिंबाचा रस आणि खाण्याचा जे सोडा होता त्याच्यामुळे काय झाले लक्षात घ्या, रिएक्शन झाली. आणि रिएक्शन होऊन लक्षात घ्या, आम्ल आणि आम्लारी याच्यामध्ये पाणी प्लस क्षार तयार झाले आणि कार्बन डायऑक्साइड काय व्हायला, मुक्त व्हायला. तर ह्या फुग्यात जे भरलेला आहे ते काय, कार्बन डायऑक्साइड आहे. काय, कार्बन डायऑक्साइड आहे. बरं ठीक आहे, आता कार्बन डायऑक्साइड तयार झाला, पण आपण कसं मानायचं की हे कार्बन डायऑक्साइडच आहे. तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साइड काय करते, ज्वलनाला विरोध करते की नाही, आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करते. तर अशा प्रकारे आपण हे कार्बन डायऑक्साइडचाच फुगा आहे का किंवा याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडच आहे का ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी या ग्लासमध्ये मी एक नाही हे कार्बन डायऑक्साइड सोडतोय. आता ही मेणबत्ती याच्यामध्ये टाकल्यानंतर लक्षात घ्या, ही विझलेली आहे. कारण की कशामुळे विझलेली आहे, कशामुळे विझलेली आहे ही मेणबत्ती, कारण की लक्षात घ्या, ऑक्सिजन हा वायू ज्वलनासाठी मदत करतो आणि कार्बन डायऑक्साइड काय करते, ज्वलनाला विरोध करतो. म्हणून लक्षात घ्या, ह्या फुग्यामध्ये कार्बन डायऑक्साइड होता आणि हा कार्बन डायऑक्साइड मी ग्लास मध्ये टाकल्यानंतर ज्वलित मेणबत्ती ही आपण चमच्याच्या साह्याने मधामध्ये टाकल्यानंतर लक्षात घ्या, डायऑक्साइड वायूनं डायरेक्टली जी मेणबत्ती होती त्याला विझवण्याचं काम केलं. कारण की बघा, हा गुणधर्मच आहे, कार्बन डायऑक्साइडचा गुणधर्मच आहे. प्रज्वलित मेणबत्ती आहे त्याला विझवण्याचं काम कार्बन डायऑक्साइडने केलं. कारण की ऑक्सिजन हा वायू ज्वलनासाठी मदत करतो, तर कार्बन डायऑक्साइड हा वायू कशासाठी मदत करतो, जाळ विझवण्यासाठी मदत करतो. म्हणून लक्षात घ्या, आपल्या इकडे सिलेंडर टँक असते लाल कलरची कुठे पण अडकवलेली, त्याच्यामध्ये काय असते, कार्बन डायऑक्साइड असते. कारण की लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साइडचा कोणत्याही याच्यावर जळलेल्या वस्तूवर मारा केला तर ते जाळ विझवण्यासाठी मदत करते. तर लक्षात घ्या, याच्यामधून असा निष्कर्ष निघत आहे, आम्ल आणि आम्लारीची आपण अभिक्रिया घडवली. आम्ल आपण सायट्रिक ऍसिड म्हणजेच लक्षात घ्या, लिंबाचा रस घेतला. आम्लारी म्हणजे खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा त्याला म्हणतात. आणि त्याचं लक्षात घ्या, रासायनिक सूत्र काय, सोडियम बायकार्बोनेट. याचं आपण काय केलं लक्षात घ्या, याची रिएक्शन घडवली. याची रिएक्शन म्हणजे याची अभिक्रिया घडवली आणि अभिक्रिया घडवल्यानंतर लक्षात घ्या, त्याच्यामधून पाणी आणि क्षार निर्माण झालं आणि कार्बन डायऑक्साइड वायू हा मुक्त झाला. आणि तोच कार्बन डायऑक्साइड वायूच्या साह्याने आपण घेतलेला फुगा फुगला होता आहे का नाही. आणि त्याच कार्बन डायऑक्साइड, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडच आहे का हे चेक करण्यासाठी आपण मेणबत्ती ग्लास मध्ये टाकली होती आणि त्याच्यात कार्बन डायऑक्साइड टाकला होता. घरी गेल्यानंतर पाहायचा, लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राइब करायचं.